कोपरगाव येथील संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील IITच्या दर्जाचे ज्ञान, सर्जनशीलता आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळावी या हेतूने येथे टिंकरर्स लॅब सुरू करण्यात आली। या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे संजीवनी युनिव्हर्सिटीने जगाच्या बरोबर पहिले आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मेकर भवन फाउंडेशन USAचे सीनियर मॅनेजर संदीप नाटेकर यांनी केले। अशी माहिती संजीवनी युनिव्हर्सिटीच्या वतीने आज सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे। संजीवनी युनिव्हर्सिटीतील टिंकरर्स लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी नाटेकर बोलत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते। यावेळी व्हाइस चान्सलर डॉक्टर AG ठाकूर, रजिस्ट्रार प्राध्यापक अमोल ढाकणे, प्रोजेक्ट डायरेक्टर आणि या लॅबचे समन्वयक डॉक्टर किरण वाकचौरे, डायरेक्टर्स, डीन व विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी नाटेकर पुढे म्हणाले, मेकर भवन फाउंडेशनने सुमारे 38 लाख रुपये किमतीची उपकरणे देऊन येथे ही लॅब उभारली आहे। टिंकरर्स लॅब ही विद्यार्थ्यांना सज्ज करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे। ज्ञान, कौशल्य, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा संगम साधणारे हे व्यासपीठ आहे। संजीवनी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि येथील विद्यार्थ्यांची प्रयोगशील उत्सुकता लक्षात घेऊन आम्ही ही लॅब उभारली आहे। प्रारंभी डॉक्टर वाकचौरे यांनी सांगितले की या लॅबच्या माध्यमातून संजीवनी युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना संशोधनाधिष्ठ विकास, हॅकाथॉन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा, स्टार्टअपमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा उद्देश आहे। ही लॅब एक खुली व बहुविषयक सहयोगी कामाची जागा म्हणून विकसित करण्यात आली आहे। यात डिजिटल फॅब्रिकेशन, रोबोटिक्स, फिजिकल कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, एम्बेडेड सिस्टीम, रॅपिड प्रोटोटायपिंग आणि उत्पादन विकास अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळेल। डॉक्टर ठाकूर म्हणाले, संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची ही स्वप्नपूर्ती आहे। संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून ही लॅब सुरू झाली आहे। यावेळी बोलताना संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे म्हणाले, टिंकरर्स लॅबची उभारणी हे 1 वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती आहे। या लॅबचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून हँड्स ऑन प्रशिक्षण देण्याचा आहे। संजीवनी युनिव्हर्सिटीची लोकल ते ग्लोबल अशी वाटचाल सुरू आहे। या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक लॅबची उभारणी हा त्याचाच एक भाग आहे। तळागाळातील विद्यार्थी सक्षम झाले तर संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था उजळी निघते, कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नवचैतन्याची ठिणगी असून योग्य संधी मिळाल्यास ते ज्ञानाच्या प्रकाशाने उजळू शकतो, असे शेवटी अमित कोल्हे यांनी सांगितले आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।